हॅलो, नमस्कार सर. हां, नमस्कार बोला. सर, आपण आज कर्जमाफी या संदर्भात एक अपडेट पाहिजे होती आपल्याला. हं. तर सर, काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते. ते प्रश्न मी तुम्हाला सांगतो आणि त्याचे उत्तर तुम्ही तुमच्या माध्यमातून द्याल का? हो, हो, हो. तर सर, असे बरेचसे शेतकऱ्यांचे प्रश्न होते, की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हं, यांनी काही निवडणुकीपूर्वी जे आश्वासन दिले होते, हं, की बा आम्ही शेतकऱ्यांची ₹3,00,000 पर्यंतची कर्जमाफी करू. हं, आणि सरसकट सातबारा कोरा करू, असे त्यांनी हं. आश्वासन दिले होते. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आलं, की त्यांनी आश्वासन दिलं होते. निवडणूक झाली, निवडून बी आले. पण अद्याप बी कोणत्याही शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही आणि कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही कर्जमाफी संदर्भात. तर सर, याविषयी तुम्ही काय सांगणार आहात शेतकऱ्यांना? याविषयी मी एवढंच सांगू शकतो, की महायुती सरकारने निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना 3,00,000पर्यंत सरसकट कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. परंतु सरकारनं हे वचन अद्यापही पूर्ण केलेलं नाही. परंतु आपण जर पाहिलं तर राज्याचे नवनिर्वाचित कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना पत्रकारांच्या माध्यमातून एक कर्जमाफी संदर्भातला 2 दिवसापूर्वी प्रश्न विचारला असता हं. त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे, की कर्जमाफी संदर्भातला सर्वस्वी निर्णय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब घेतील. परंतु याच्या अगोदर ते बोलले होते कृषी मंत्री, की कर्जमाफी करण्यासाठी राज्याची आर्थिक स्थिती बरोबर नाहीये. त्यामुळे येणाऱ्या 4 ते 6 महिन्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे 4-6 महिने शेतकऱ्यांना कर्जमाफीची वाट पाहावी लागेल. अशी माहिती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती. याच्याही पलीकडे बोलायचं झालं तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार साहेबांनी एक कर्जमाफी संदर्भात एक खळबळजनक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या माध्यमातून असं एका कार्यक्रमाअंतर्गत ते बोलले, की निवडणुकीमध्ये मी शेतकऱ्यांना वचन दिलंच नाही कर्जमाफीचं किंवा मी राज्याचा अर्थमंत्री असल्या कारणाने आपले अंथरूण पाहून पाय पसरावे. त्यामुळे असं स्पष्टपणे त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं, की कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये आमचं सरकार नाही. त्यांच्या शब्दातून असं बोलताना दिसत आहेत. हां. परंतु राज्याचे मुख्यमंत्री या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांना विरोधी पक्षाच्या आमदारांच्या माध्यमातून प्रश्न विचारला असता त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे, की शेतकऱ्यांना जे निवडणुकीसाठी आम्ही वचन दिले होते, ते सगळे वचन आम्ही पूर्ण करणार. त्याच्यामध्येच महत्त्वाचं एक त्यांचा जाहीरनामा होता. शेतकऱ्यांना 3,00,000पर्यंत कर्जमाफी देणार आणि ते पण आश्वासन सरकार पूर्ण करणार. अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. याचबरोबर कृषी मंत्री याचबरोबर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेबांचं स्टेटमेंट आल्यावर नंतर भारतीय जनता पार्टीच्या काही आमदारांच्या माध्यमातून त्याच्यावर उत्तर देण्यात आलेलं आहे, की शेतकऱ्यांची कर्जमाफी आमचं सरकार 100% करणार आहे. आम्ही जे शेतकऱ्यांना वचन दिलेलं आहे, ते आम्ही पूर्ण करणार. कुठल्याही पद्धतीची शेतकऱ्यांची दिशाभूल आम्ही करणार नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. हं, हं. आता आपण जर पाहिलं तर आता छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत 6.5 लाख शेतकऱ्यांचे 6,500 कोटी रुपये शासनाकडे बाकी आहेत. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत सुद्धा 864 कोटी रुपये बाकी आहेत. हे सुद्धा पैसे दिले जातील अशा पद्धतीची भूमिका शासनाची आहे. आता पुढे येणारा राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये होऊ शकतं. या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जर काही घोषणा झाली, तर आपण नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट घेण्याचा प्रयत्न करू. तर सर, काही शेतकऱ्यांचा प्रश्न होता, म्हणजे असा प्रश्न होता त्यांचा, सर कर्जमाफी होणार का? झाली तर कधीपर्यंत होणार? काही सांगू शकत नाही. येणाऱ्या 4 ते 6 महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जर निर्णय झाला तर नक्कीच आपण कळवू. ओके, ओके. धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल. ओके, ओके. धन्यवाद.